मागेल त्याला सौर कृषी पंप योजना याबद्दल आपले काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते प्रश्न सोडवू. तसेच ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न मांडावेत, त्यांचे त्या प्रश्नांची निराकरण केले जाईल. राज्य सरकारने गेल्या वर्षी मागेल त्याला सोलार कृषी पंप योजना ही योजना चालू केलेली आहे. त्यांचे वेंडर सिलेक्शन आपण याद्वारे असे पाहू शकतो. वेंडर सिलेक्शन कसे पाहायचे, कुठल्या कंपन्या चांगल्या आहेत त्याची लिस्ट यामध्ये दिलेली आहे. यामध्ये ओसवाल, GK, एनिमी आहे, इलेक्ट्रा आहे, इकोजन आहे. आपल्याला सांगू इच्छितो मिरा, GK आणि इकोजन कंपन्या वेगवेगळ्या आहेत, मटेरियल एकसारखेच येते. तसेच शक्ती कंपनी ही खूप चांगली आहे. क्रॉम्प्टन आहे, इकोजन आहे, या चांगल्या कंपन्या. CR आहे, या चांगल्या कंपन्या आहेत. आता सध्या ह्या कंपन्या सध्या दाखवत आहे. या कंपन्यामध्ये लक्ष्मी एजन्सी, मेरा एनर्जी या कंपन्या चांगल्या आहेत. त्यानंतर त्याच्या खाली आता ड्यूक पंपिंग जी आहे तीसुद्धा चांगली कंपनी आहे. तसेच स्पॅन पंप आणि सूर्या इंटरनॅशनल, तसेच अल्टेक कंपनी, ह्या कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना जर त्या कंपन्या घ्यायच्या असतील तर ते घेऊ शकता. यामध्ये मेरा कंपनी जी दाखवलेली आहे ती मेरा कंपनी म्हणजेच GKचंच त्याला मटेरियल येतं, इकोजनचंच त्याला मटेरियल येतं. ओसवाललासुद्धा त्याच प्रकारचं मटेरियल असतं. ज्याची जी प्लेट असतात आपल्या सौर ऊर्जेच्या प्लेट, त्या सौर ऊर्जेच्या प्लेट जी असते त्या सौर ऊर्जेच्या प्लेटची क्वालिटी ते एकमेकांची सारखीच असते आणि ते इतरत्र शेतकऱ्यांनीसुद्धा ती पूर्ण वापरलेली, त्याच्यामुळे त्यांचं सगळं माहिती आहे. आपल्या एका शेतकऱ्यांचा नंबर आपल्याकडे आला होता, त्याद्वारे आपण असं सर्च वेंडरमध्ये ते सिलेक्ट केलं होतं पूर्ण, कुठले जिल्हा कुठला आहे, आपली कुठलीही जरी अडचण असेल सोलारबद्दल तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला ते टाका. आम्ही आपले जे काही प्रश्न असेल त्याचं चांगल्या प्रकारे निरासन करू. अशा खूप साऱ्या कंपन्या येतात. आणखीन 4 दिवसांनी काही कंपन्या नवीन वेंडर सिलेक्शन येणार आहे. जसे आम्हाला वेंडर सिलेक्शन आले असं कळेल तसं आम्ही फेसबुक, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण आपल्यापर्यंत पोचू आणि आपल्याला ते कळवू. अशी नवीन कंपनी आलेली आहे. आपले काही छोटेफार प्रश्न असतात ना वारंवार विचारले जाणारे, ते सुद्धा आपण त्या साईटच्या माध्यमातून पाहू शकतो. सौर कृषी पंपाचे फायदे काय आहेत, त्याचा इन्शुरन्स कसा असतो, सौर कृषी पंप नादरुस्त झाल्यास काय करायचं, सौर कृषी पंप म्हणजे काय, ह्या गोष्टी. पण महत्त्वाची गोष्ट जर पाहायची झाली आपल्याला तर आपल्याला सर्वात अगोदर लागतं की सर्व्हिस. कुठली कंपनी ही सर्व्हिस चांगली देते. त्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्या हा GR आहे महाराष्ट्र शासनाचा, त्यावेळेस सुरुवातीला निघाला होता त्यावेळेस. तर सर्व्हिसबद्दल बोलायचं झालं तर आपण जी कंपनी निवडतो ती कंपनी आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात जर सर्वांनी घेतली तर त्यांना सर्व्हिस द्यायला सोयीस्कर होतं. तर ज्यांना आपल्या परिसरात जी कंपनी आहे आणि तिचा रिझल्ट चांगला आहे शक्यतो तीच कंपनी निवडावी. कुणीतरी म्हणतं आहे ही कंपनी चांगली आहे, ती कंपनी चांगली आहे, असं नाही. तसेच काही जिल्ह्यामध्ये शक्तिपंप हा दाखवत नाही, तर काही जिल्ह्यामध्ये GK पंप दाखवत नाही. तसा प्रत्येक जिल्ह्याचा कोटा आहे. तसेच मराठवाड्यासाठी वेगळ्या काही कंपन्या आहेत, त्यासुद्धा आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण टाकू. कुठल्या विभागासाठी कुठल्या कंपन्यांनी ही केलेलं आहे त्याच्यातून आपल्याला कळेल की आपल्या जिल्ह्यात ती कंपनी येणार आहे किंवा नाही येणार आहे. नसता आपण त्या कंपनीची वाट पाहू आणि ती कंपनी आपल्या जिल्ह्याला कधी दाखवणारच नाही. तसेच परिपत्रक आहेत. मागेल त्याला सोलार पंप त्या साईडवर ते परिपत्रक असतात, ते परिपत्रक आपण पाहू शकतो अशा प्रकारे. तर 7.5 HPचं त्याचं कोटेशन काय आहे, 10 HPचं कोटेशन किती आहे, आणि आपल्याला कुठलीही अडचण आली सोलारबद्दल तर ती जर तुम्हाला सॉल्व करायची असेल तर सरळ आपल्या जवळचं महावितरण जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये आपण जायचं आहे. त्या महावितरण ऑफिसमध्ये आपण रितसर अर्ज करायचा आहे आणि आपली जी काही अडचण असेल ती त्यांना आपण मांडायची आहे. कारण की कुसुंबी असेल आणि मागेल त्याला सोलार पंप असेल, फेज 2 असेल, फेज 3 असेल, या सर्व जी योजना आहेत त्या महावितरण या विभागाशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं कुठलीही अडचण असली तर महावितरण यांच्याशी संपर्क साधायचा.
जे अधिकारी आहेत त्यांना त्याबद्दल बोलायचं. तिथं आपलं शंकेचे निरसन 100% होईल. ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.